नमस्कार. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे ज्योतिष आणि कर्म. तर एकदा मी माझ्या ओळखीचे व्यक्ती आहेत त्यांच्याशी चर्चा करत होतो. ते मला म्हणाले, माझा ज्योतिषवर नाही, माझा कर्मावर विश्वास आहे. म्हणलं माझाही द्या टाळी, माझाही कर्मावर विश्वास आहे. ते म्हणले असं कसं? म्हणलं कोणत्याही शास्त्रामध्ये कर्म तर लागतोच, म्हणजे तुम्हाला कर्म तर करायलाच लागतं. कर्म म्हणजे क्रिया, एखादी क्रिया करणं, कर्म हे तर कोणत्याही शास्त्रात लागतं. त्यांना मी म्हणलं, आता आपण धरूया, समजा मला रॉकेट उडवायचं आहे, अवकाशात मला रॉकेट उडवायचं आहे. तर त्याच्यासाठी मला काय शिकायला लागेल? भौतिकशास्त्र, बरोबर. पण भौतिकशास्त्र मी शिकलो तर माझं रॉकेट उडेल का? मला रॉकेट बनवायला नको. तर रॉकेट बनवलं गेलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही उडवणार कसं? त्याच्यानंतर मला समजा केमिस्ट्री येते, रसायनशास्त्र, त्यातली एक एक ब्रांच आपण असं म्हणूया की मेडिसिन, म्हणजे औषधं बनवायची. तर आता मला सगळं मेडिसिन त्याचं शास्त्र येतं, औषध कसं बनवायचं असतं, म्हणजे त्याचं सगळं ज्ञान मला आलं. पण त्या औषध बनवायची क्रिया नको मला करायला, ती रसायनं मिक्स करून. तर ही असते क्रिया, हे असतं कर्म. तर कर्म तर कोणत्याही शास्त्रात करायला लागतं. तर ज्योतिषशास्त्रामध्येही ज्योतिषशास्त्र हे आपल्याला एक दिशा दाखवतं, एखादी गोष्ट करायची एक दिशा आपल्याला मिळते. पण कर्म करणं कर्मप्राप्त आहे. कोणीही माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही, असं स्वतः श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे कर्म हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय कोणतंच शास्त्र हेल्प करू शकत नाही. तर ही अतिशय एक शॉर्ट व्हिडिओ होती. धन्यवाद. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.